आरक्षण एकता समिती सोलापूरच्या वतीनं आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना भेटलेलो आहोत। आज देशामध्ये खरं तर नीटची परीक्षा वर्ष 2-2 वर्ष मुलं त्याची तयारी करतात आणि त्याचा पेपर लिकेज होतोय की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहे। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। सरकारला काय तर समज येईल असं वाटलं होतं आम्हाला, परंतु यानंतर पण टेट ही एक्झाम घेण्यापूर्वी 1 दिवस अगोदर याचाही पेपर फुटलेला आहे। म्हणजे हे सरकार विद्यार्थ्याशी जीवाशी खेळतंय। तर खरं तर याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। न राजीनामा दिल्यास या आमच्या आरक्षण एकता समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करू, याची नोंद घ्यावी। आज दिनांक 2 जुलै 2026 आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की भारतामध्ये सारख्या एक्झामचे जे होतात त्याचे परीक्षेचे पेपर फुटत आहेत आणि देशाचा आणि विद्यार्थ्यांचा इथल्या शासन व्यवस्थेवर आणि परीक्षा व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही। काल परवा दिवशीच द टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, ज्याला TET म्हटलं जातं, याचे पेपर देखील फुटलेले आहे। थोड्या दिवसापूर्वी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जी झाली त्याचे देखील पेपर फुटलेले आहेत आणि लॅटरल पद्धतीनं इथं IAS ऑफिसरची भरती केली, कुठलीही परीक्षा न घेता। तथापि या देशातल्या या सरकारचा उद्देश नाही की बहुजन समाजातील जे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात त्यांना या परीक्षेतून बाजूला काढणे हा तर उद्देश आहे का नाही, असे संशय या देशातील बहुजन समाजाच्या मनात निर्माण झालेला आहे। तर या सरकारचा मी धिक्कार करतो, या प्रशासनाचा देखील धिक्कार करतो। आमची मुलं आज 6 लाख विद्यार्थी नेटच्या परीक्षेला बसलेले आहेत, पेटच्या परीक्षेला बसलेले 6 लाख। एका विद्यार्थ्याला कमीत कमी 1200 रुपये परीक्षा फी भरावं लागते। एवढ्या मोठी रक्कम ही गोळा करत आहे आणि त्याच्या पाठी 1-2% निकाल लावत आहे। खरं आता ही परीक्षा घ्यायच नाही पाहिजे ना। त्यांची ऑलरेडी BEd DEd ही परीक्षेची इलिजिबिलिटी पात्रता असताना तरी नव्या शिक्षकांना अशा प्रकारच्या धारेवर धरणं किंवा त्यांना छळणं किंवा त्यांचा मानसिक आणि शारीरिक आणि बौद्धिक छळ करणं हे सरकारनं थांबवलं पाहिजे। त्याच पद्धतीनं हे जे नीटची परीक्षा झाली याला 20-22 लाख विद्यार्थी बसलेले आहेत आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं डॉक्टर इंजिनियर बनणाऱ्या विद्यार्थ्यांचं जर स्वप्न धुळीस मिळालं आहे। आता जे आप्पासाहेब लोकरेंनी सांगितलं, केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे। जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर फार मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन या राज्यामध्ये आणि देशावर होले। तुम्ही बघताय दिल्लीला तरुण मुलं आंदोलन करतात, सरकारचं त्याकडे लक्ष नाही। एक माणूस जरी बोलला तर सरकारनं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आज लाखो लोक निराश आहेत, लाखो लोक आंदोलन करत आहेत, लाखो लोक सरकारला जबाब लावून विचारत आहेत। सरकार हो की को करत नाही, याचा अर्थ हे सरकार हे दयाळू नाही, निर्दयी सरकार आहे, अन्यायकारी सरकार आहे। सेन्सिटिव्हिटी म्हणजे सेन्सिटिव्हिटी या सरकारकडे नाही असं मला वाटतं। संवेदनशीलता या सरकारकडे नाही। 1-2 माणसानं जरी मागणी केली तर सरकारनं त्याची पूर्तता केली पाहिजे। आज लाखो लोक याची मागणी करतात की आमच्या परीक्षा फुटलेल्या आहेत, आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर अत्याचार होतोय, आम्हाला परत मानसिकदृष्ट्या हे सरकार आल्यापासून मानसिक त्रास देत आहे, शिक्षकांना त्रास देत आहे, शिक्षकांना अभ्यास करावा लागतोय, शिक्षकांना वेळ द्यावा लागतोय, शिक्षकावर अनेक प्रकारची कामं लावलेली आहेत। तरीच अजून हे आम्ही बघितलं की आरक्षणच्या संबंधानं बायपरीक्षांनी हे मग अगोदर जे अनवॉन्टेड कामं जे समस्या त्या सोडवल्या नाहीत आणि नवीन समस्या हे सरकार निर्माण करत आहे। नवीन समस्या निर्माण करून लोकांना झाशामध्ये घेत आहे, हे माझं मत बनलेलं आहे। धन्यवाद।